हॅलो वनिकर्स, मी आहोत साखरा कोलगाव रस्त्यावर जो WCLच्या खदानीच्या मधातून जातोय आणि या रस्त्याची दुरावस्था तुम्ही पाहू शकता. इथून ट्रक निघायला किती त्रास होत आहे. ट्रक नाही, तुम्ही सर इथून मोटरसायकल सुद्धा बरोबर काढू शकत नाही आणि मागील कित्येक वर्षापासून गावकऱ्यांची समस्या व WCL याकडे लक्ष द्यायला तयार नाही. बहुत तकलीफ होता है, उतना गड्ढा है कि हम लोग गाड़ी पलटने से बचाता है कैसे अपने रोजी रोटी के चलते किसी तरफ चलाते हैं हम लोग. बहुत रास्ता खराब है. आणि ह्या वेकोलीमुळे फक्त 1 ते 1.5 किलोमीटर रस्ता हा एवढा खराब आहे का तिथून जाणं येणं मुश्किल आहे. म्हणजे इतके कंबर कुठे कुठे टोंगरं असे गड्डे पडलेले आहे. आम्ही वारंवार कोलगाव ग्रामपंचायततर्फे निवेदन दिलं 4-5 वेळा. तेथील रायसाहेब म्हणून अधिकारी त्यांना निवेदन दिलं, पण त्यांनी याच्यावर काहीच ॲक्शन घेतलेली नाही. की हा 2 किलोमीटरचा रस्ता वेकोलीने मागील 2 वर्षापासून या ठिकाणी तात्पुरती दुरुस्त करून तसाच मोकळा ठेवलेला. आपण पाहतोय की या ठिकाणी 3 ते 3.5 फुटाचे खड्डे आहे. ट्रक जात असताना फक्त अर्धा फूट त्याची गाडी लागायला या ठिकाणी उरते. अशा ठिकाणाहून खाणीमध्ये काम करणारे कामगार, इथले विद्यार्थी, शेतकरी, शेतमजूर, महिला वर्ग या ठिकाणून कसा प्रवास करत असेल तर WCLचं जे काही या ठिकाणी वागणं आहे ते अतिशय काय म्हणता येईल त्याला राक्षसी प्रवृत्तीचं आहे. एकीकडे उत्पन्न काढण्यासाठी धावधाव करणारी WCL मात्र खानबाधित लोकांच्या रस्त्याकडे दुर्लक्ष करत आहे. सोबतच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी झोपा काढत आहेत. त्यांच्या स्वतःच्या मालकीचा रस्ता WCLनं जरी परावर्तित केला असेल, परंतु तो रस्ता आज नागरिकांसाठी सुरक्षित सुस्थितीत आहे का हे पाहणं सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याचं कर्तव्य आहे, परंतु ते या ठिकाणी होताना दिसत नाही. कोलगावचे सरपंच जेनेकर यांनी निवेदन दिले असता त्यांना 7 दिवसात आम्ही या रस्त्याचं कारवाई करू असं सांगितलं. 2 महिन्यापूर्वी सांगितले की डांबरीकरण करतोय. 2 महिने गेले आणि आता 30 जून पासून या ठिकाणी शाळा सुरू होत आहे. चंद्रपूर, घुग्गुस, नकोडा, साखरा, कोलगाव, शिंदोला, मुकुडबन ही बस सेवा सुरू होती, परंतु महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाचे चंद्रपूर आगाराचे लोक हा रस्ता नादुरुस्त असल्यामुळे या ठिकाणी बस सुरू करू शकत नाही. म्हणजे या खानबाधित क्षेत्राचं कोळशासाठी जमिनी देणाऱ्या नागरिकांचा छळ वेकोली आणि प्रशासनाच्या माध्यमातून दुहेरी होत आहे. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये गरोदर माता आहे, ज्येष्ठ नागरिक आहे, लहान बालक आहे, हे आजारी झाले तर कोलगाव PSCला कसे जाणार हे आपण चित्र या रस्त्यावरून पाहू शकतो. म्हणून येत्या 7 दिवसामध्ये वेकोली शब्द दिल्याप्रमाणे निवेदनावर त्यांनी जर ठाम राहून या ठिकाणी काम नाही केलं तर मात्र वेकोलीची कोळसा वाहतूक मग मुंगोलीचा पूल झाला असेल तर मुंगोलीच्या पुलाजवळ, आणि जर लवकर या 10 दिवसात नाही झाला तर याच जागेवर आम्ही वेकोलीची कोळशाची वाहतूक थांबवू. त्यांना आमचा रस्ता केल्याशिवाय पुढे जाऊ देणार नाही.